वेलकम टू लोकसेवा स्पर्धा परीक्षा. लोकसेवा स्पर्धा परीक्षेमध्ये आपलं स्वागत आहे. थेट प्रश्नांना सुरुवात करूया. वेन कवयित्री बहिणाबाई चौधरी नॉर्थ महाराष्ट्र युनिव्हर्सिटी इज इस्टॅब्लिश्ड. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाची स्थापना केव्हा झाली? द आन्सर इज 15 ऑगस्ट 1990. उत्तर आहे 15 ऑगस्ट 1990. 15 ऑगस्ट 1990 या रोजी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाची स्थापना झाली. यापूर्वी या विद्यापीठामधील जे 3 जिल्हे होते, जळगाव, धुळे आणि नंदुरबार, हे 3 जिल्हे पुणे विद्यापीठाअंतर्गत येत होते. आता कवयित्री बहिणाबाई उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ हे खानदेश म्हणजे जळगाव, धुळे आणि नंदुरबार हे 3 जिल्ह्यांतर्गत हे विद्यापीठ कार्यरत आहे. 2018पर्यंत या विद्यापीठाचे नाव उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ हे होते आणि मे 2018 पासनं या विद्यापीठाला कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ असे नामकरण करण्यात आले. पुढचा प्रश्न आहे, टू whom इंडियन गव्हर्नमेंट रिसेंटली डिक्लेअर्ड भारतरत्न अवॉर्ड. अलीकडेच भारत सरकारने भारतरत्न पुरस्कार जाहीर केले. त्या व्यक्ती कोण आहेत? उत्तर आहे माजी पंतप्रधान चौधरी चरण सिंग, माजी पंतप्रधान PV नरसिंह, हरित क्रांतीचे प्रणेते MS स्वामीनाथन आणि जननायक कर्पूरी ठाकूर. यावर्षी म्हणजे 2024मध्ये एकूण 4 व्यक्तींना भारतरत्न पुरस्काराने गौरविण्यात आले. हे 4 व्यक्ती आहेत माजी पंतप्रधान चौधरी चरण सिंग, त्यानंतर आहेत माजी पंतप्रधान PV नरसिंह, त्यानंतर हरित क्रांतीचे प्रणेते MS स्वामीनाथन आणि जननायक कर्पूरी ठाकूर. या 4 व्यक्तींना यंदाचे भारतरत्न पुरस्कार हा जाहीर झाला आहे. हु इज द ऑथर ऑफ अ बुक मॅडम कमिशनर द एक्स्ट्राऑर्डिनरी लाईफ ऑफ ॲन इंडियन पोलीस चीफ? द आन्सर इज मीरा चड्डा बोरवणकर. उत्तर आहे मीरा चड्डा बोरवणकर. मॅडम कमिशनर द एक्स्ट्राऑर्डिनरी लाईफ ऑफ ॲन इंडियन पोलीस चीफ याच्या लेखिका कोण आहेत? उत्तर आहे मीरा चड्डा बोरवणकर. Which country has been designated as the guest of honor for the New Delhi World Book Fair 2024? यंदाच्या दिल्ली विश्व पुस्तक मेळा 2024चा पाहुणा देश कोणता आहे? द आन्सर इज सौदी अरेबिया. उत्तर आहे सौदी अरेबिया. Minister Dharmendra Pradhan, who oversees education, skill development and entrepreneurship, officially opened the doors to the World Book Fair 2024 at Bharat Mandapam, Pragati Maidan, New Delhi on February 10, 2024. जे आपले मंत्री आहेत धर्मेंद्र प्रधान, शिक्षण, कौशल्य विकास आणि उद्योजक मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी 10 फेब्रुवारी 2024 रोजी दिल्लीच्या भारत मंडपम प्रगती मैदान येथे विश्व पुस्तक मेळा 2024चे उद्घाटन केले आहे. सौदी अरेबिया हॅज बीन डेझिग्नेटेड ॲज द गेस्ट ऑफ ऑनर फॉर द न्यू दिल्ली वर्ल्ड बुक फेअर 2024 under a bilateral memorandum of understanding MOU signed during the visit of Prince Mohammed bin Salman Al Saud to India. A 25-member Saudi delegation will be presenting Saudi literature, language, culture and heritage at the event. सौदी अरेबिया हा दिल्ली विश्व पुस्तक मेळावा 2024चा पाहुणा आहे किंवा अतिथी देश आहे, पाहुणा देश आहे. भारताने सौदी अरेबियाबरोबर एक मेमोरंडम ऑफ अंडरस्टँडिंग, एक करार
साईन केला होता आणि त्यानुसार या करारानुसार या पुस्तक मेळाव्यामध्ये 25 सदस्यांचे शिष्टमंडळ सौदी अरेबियाकडून पाठवले जाईल आणि हे 25 सदस्यीय शिष्टमंडळ या विश्व पुस्तक मेळावा दिल्ली 2024 मध्ये सौदी अरेबियाचे लिटरेचर म्हणजे साहित्य, त्यांची भाषा, कल्चर, त्यांची संस्कृती आणि तिथला वारसा या इव्हेंटमध्ये दिल्ली विश्व पुस्तक मेळाव्यामध्ये ते सादर करणार आहेत. पुढचा प्रश्न आहे, ऑन विच टीव्ही चॅनल्स गेस्ट एक्सपर्ट सेबी स्लॅब फाईन ऑफ ₹7.41 करोड. सेबीने अलीकडेच कोणत्या वृत्तवाहिनीवरील अतिथी एक्सपर्टवर म्हणजे पाहुण्या तज्ज्ञांवर किंवा पाहुण्या एक्सपर्टवर ₹4.41 कोटींचा दंड ठोठावला आहे? द आन्सर इज झी बिझनेस. उत्तर आहे झी बिझनेस चॅनल, झी बिझनेस वृत्तवाहिनी. सेबी हॅज टेकन ॲक्शन अगेन्स्ट 15 गेस्ट एक्सपर्ट्स ऑफ झी बिझनेस चॅनल फॉर अनलॉफुल ट्रेडिंग with the entities making gains of ₹7.41 crore. SEBI has ordered the guest expert to pay the amount and has restrained them from buying, selling or dealing in securities until further notice. SEBI म्हणजे सिक्युरिटीज एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया ही भारताची कॅपिटल मार्केट रेग्युलेट करणारी एक ऑर्गनायझेशन आहे. भांडवली बाजाराचं नियंत्रण करणारी संस्था म्हणजे सेबी. सेबीचा फुल फॉर्म आहे सिक्युरिटीज एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया आणि या सेबीने अलीकडेच जी बिझनेसवरील 5 व्यक्तींना, 5 गेस्ट एक्सपर्टला आणि इतर 10 व्यक्तींना, अशा प्रकारे 15 व्यक्तींना त्यांनी $7.41 कोटींचा दंड ठोठावला आहे. आणि सेबीने त्यांना असे निर्देश दिले आहेत की त्यांना ही पूर्ण रक्कम जी आहे ती $7.41 कोटींची जी अनलॉफुल म्हणजे गैर कायदेशीररित्या त्यांनी कमावली ती त्यांना फाईन म्हणून जमा करावी लागणार आहे. आणि त्यांना कुठल्याही प्रकारच्या शेअरची खरेदी, विक्री किंवा कुठल्याही प्रकारचा सिक्युरिटीजचा व्यवहार त्यांना सेबीची पुढील नोटीस मिळेपर्यंत करता येणार नाही. तर दंड ठोठावला, ज्या व्यक्तींवर दंड ठोठावला त्या व्यक्ती आपण इथे बघू शकता. ही त्यांची लिस्ट आहे. हा स्क्रीनशॉट इथे मी शेअर केला आहे तुमच्याबरोबर. सिक्युरिटीज एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियानी 127 पानांची ऑर्डर त्यांना जारी केली आहे. आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया. परत भेटूया असेच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद.